पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ज्यांना आपल्या अंगावर पाऊस ज्यांना एक थेंब सुद्धा आपल्या अंगावर पडू दिला, ज्यांना आपल्याला भिजू दिलं नाही, तो आपला मित्र आहे. पण पाऊस उघड हाय हॅलो जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण व्हिडिओ एडिटिंग करणार, कॅपकटमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. त्यासाठी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला मिळून जाईल. त्यानंतर मी तुम्हाला जी बिटमार्क प्रोजेक्ट दिला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर त्या बिटमार्क प्रोजेक्टवरती 1 2 3 4 5 असे 9 8 9 असे बीट असतील. ते प्रत्येक बीटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचे आहे. स्प्लिट केल्यानंतर प्रत्येक बीटला असंच जिथे बीट आहे तिथे स्प्लिट करायचं आहे. 2 ते 2 3 2 3च्या मध्ये असं बरोबर स्प्लिट करायचं आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. ते एक स्प्लिट मारायचं आहे. त्यानंतर 6 नंबरवरती 6 येते. त्यानंतर पुढे थोडं जाऊन 7 नंबरची बीट मार्क दिसते तिथे. तर पुढं 8 वरती, त्यानंतर लास्ट आहे तो 9 वरती. असं स्प्लिट करून घ्यायचे. स्प्लिट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर ते खाली स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन आहे. त्या रिप्लेसचा ऑप्शनमध्ये जाऊन जो तुम्हाला फोटोचा व्हिडिओ कोणती बनवायची आहे तो फोटो ॲड करायचा आहे. प्रत्येक आपण जी बीट मार्क आपण स्प्लिट केले त्या प्रत्येकमध्ये रिप्लेसमध्ये जाऊन तिथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. सो तुम्ही प्रत्येक याला फोटो ॲड करून घ्या. मी घेतो. फोटो ॲड करून घेतल्यानंतर असं प्रत्येक इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. लवकर मी फोटो ॲड करून घेतले. तुम्ही घ्या. व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून. नंतर इथे जी तुम्हाला मी PNG दिला आहे तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. असा इथे परफेक्टमध्ये थोडा ॲडजस्ट करून ॲड करायचा आहे. आणि त्याची लेंथ लास्टच्या फोटोपर्यंत घेऊन जायचे. लास्टपर्यंत एवढी लास्टपर्यंत घेऊन जायचे. लास्टपर्यंत घेऊन गेल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर पहिली इथे तिथं क्लिक करून ओव्हरलेमध्ये जायचं आहे. ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर कॅमेरामधून नंतर पुल आउटमध्ये जाऊन तो इफेक्ट तिथे ॲड करायचा आहे. दुसऱ्या फोटोच्या पुढे दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट आहे तो हा इथे पाहू शकता. रोटेडचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तर तिसऱ्या फोटोच्या पुढे ब्लरमध्ये जाऊन बबल ब्लर हा ऑप्शन दिसतो. तो ऑप्शन ते इफेक्ट त्या फोटोच्या लेअरला लावून घ्यायचं आहे. ते पुन्हा तिथेच जाऊन ब्लरमध्ये जाऊन इथे सेम तोच ॲड करायचं आहे. तर पुन्हा पुढे यायचं आहे. पुढच्या फोटोला सेम तिथे क्लिक करून आता कॅमेरामध्ये येऊन इथे इथे पाहू शकता. इकडच्या रोटेड CC तो वाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा पुढचा फोटो त्यावरती येऊन
ते इफेक्ट ॲड करून घ्यायचे. असे प्रत्येक फोटोच्या पुढे एक एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. शेक इफेक्ट तो जिथे दिसतो तो ॲड करायचा आहे. त्याची लेंथ पूर्ण वाढवायची आहे. तर लास्टला येईल तर त्यानंतर सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर इथे पहिल्या फोटोला क्लिक करायचं. पहिल्या फोटोला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन इनमध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल झूम आउट. तो पहिल्या फोटोला क्लिक करून घ्यायचा आहे. त्याची पूर्ण फाईल जेवढी ॲडजस्ट करायची तेवढी ॲडजस्ट करा. त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती येऊन पुन्हा ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच रोटेट व्हर्टिकलमध्ये जायचं आहे. तो ॲड करायचा आहे. तिसऱ्या फोटोला पुन्हा तसंच इनमध्ये जाऊन रोटेट हॉरिझॉन्टल हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तो ऑप्शनला क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुढचे असेच फोटोला क्लिक करून असेच आता कॉम्पोमध्ये जायचं आहे. कॉम्पोमध्ये जाऊन थोडं नेट इथे स्लो चालतं आहे त्यामुळे ओपन. त्यानंतर पेंडुलम 1 हे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं इफेक्ट. त्यानंतर पुढे तो कॉम्बोमध्ये दुसरा असेल इफेक्ट तो म्हणजे राईट. असेच प्रत्येक फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचे. मी इथे ॲड करून घेतो, तुम्ही ॲड करून द्या. एक एक करून ॲड करून घ्या. ह्या फोटोला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ते याला ॲनिमेशन जाऊन इनमध्येच पुढे थोडं स्क्रोल करून ते इफेक्ट तो इफेक्ट आपल्याला इनमध्ये भेटेल. सॉफ्ट ते इथे भेटला आहे. स्विंग बॉटम तो ऑप्शन तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. तर पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा एकदा कॉम्बोमध्ये जाऊन झूम आउट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. असे प्रत्येक फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन इथे तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश हा पहिलाच ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची लेंथ पहिला फोटो एवढी वाढवायची. पहिल्या लास्ट फोटोपर्यंत वाढवून घ्यायचे. लास्ट फोटोपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्येच जायचं आहे. बॅक येऊन इफेक्टमध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर हे ऑप्शन दिसते. त्याची पहिल्या फोटोपर्यंत करून घ्यायचे. ते फर्स्ट फोटोपर्यंत तरी इथपर्यंत करून घ्यायचे. त्यानंतर
पुढचे फोटो आहेत म्हणजे 12 मिनटावर जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून ते मला ऑप्शन कुठे दिसत नाही. तिथं ऑप्शन कुठे दिसत नाही. थोडं बॅक जाऊया. ऑप्शन कुठे दिसत नाही. फक्त तो भारतच्या साईडलाच ऑप्शन असेल. सो इथून बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर इथे भेटला मूडमध्ये जाऊन पहिलाच हिट ऑप्शन आहे. तो हिट ऑप्शनवरती क्लिक करून तिथे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. तो इफेक्ट तिथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर लेन्समध्ये येऊन झूम लेन्स हा इफेक्ट 28 मिनटाची लेअर आहे तिथे ॲड करायचं आहे. तर पुन्हा आता फिल्टरमध्ये जायचं आहे. फिल्टरमध्ये गेल्यानंतर तिथे मोनो इफेक्टमध्ये जाऊन ब्राऊनची क्लिट पूर्ण हाय करायची. तर तिथे ॲड करायचं आहे. अशा प्रकारे आपली इथे व्हिडिओ एडिटिंग कंप्लीट झाली आहे. सेव्ह करून आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह करायचे. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब